नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अधिपती आणि अक्षरा त्यांना बाहेर जाण्यासाठी शॉपिंगला जात आहेत आणि मोठ्या सरकारांनी त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे त्यामुळं अक्षरा अधिपतीला जे सांगते त्यामुळं अधिपती आणि चारुहास यांच्यामधील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न अक्षरा करत आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भुवनेश्वरीचा काय डाव आहे, नक्की तिने आता कोणतं कारस्थान करणार आहे अक्षरा आणि अधिपतीला थांबवण्यासाठी, तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. इकडे चारुहास सर ओंक्या आणि शिवानीला भेटायला बोलवतात आणि त्यांना भेटण्यासाठी ते बाहेर येतात. तिथे आल्यानंतर त्यांना ते काही गिफ्ट देतात आणि म्हणतात की हे घ्या. कसं आहे, मला तुमच्यासाठी खूप दिवसांपासून गिफ्ट घ्यायचं होतं. कसं आहे, तू माझा मुलगा असल्याची सगळी कर्तव्य पार पाडत आहेस, पण मला कसं तुमच्या निवडी तेवढ्या माहीत नाहीत आणि मी कसं तुमच्यासाठी शॉपिंग करणार, तेवढं मला जमत पण नाही बाहेर जायला. त्यामुळं हे घ्या आणि तुम्ही घ्या, माझा आशीर्वाद आहे ना तुम्हाला म्हणून देतोय. ते दोघंजण काही घ्यायला तयार नसतात. त्यानंतर ओंक्या म्हणतो की हे घ्या, तुम्ही जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे सगळं केलेलं आहे, सगळी अरेंजमेंट केलेली आहे आणि हे फ्लाईटचे तिकीट्स आणि त्याचबरोबर हे सगळं बुकिंग वगैरे कन्फर्म झालेलं आहे. त्यानंतर जाताना चारुहास सर ओंक्याला म्हणतात की हे घे आणि मग ते म्हणतात की आता हे कशाला अजून, शिवानी ओंकार विचारतात. तेव्हा चारुहास सर म्हणतात की हे अक्षरा आणि अधिपतीसाठी शॉपिंग करायचं आहे, कारण ते दोघं कुठं जाणार आहेत शॉपिंगला, त्यांना कुठं जमणार आहे, ते माहिती आहेत ना कसे आहेत ते, त्यामुळं तुम्हीच दोघं त्यांच्यासाठी काहीतरी छान अशी शॉपिंग करा असं चारुहास सर सांगू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चारुहास सर ओंकार आणि शिवानीला थँक्यू म्हणतात आणि तिथून निघून जातात. इकडे अधिपतीने काही स्पॉट लोकेशन चूज केलेले आहेत आणि तो अक्षराला दाखवत आहे. अक्षराला म्हणत आहे की हे बघा मास्तरीनबाई, हे कसं वाटतंय, आपण इथे जाऊ शकतो का, असं अधिपतीचं म्हणणं असतं. अधिपती सांगत असतो, अक्षरा शांतच असते. अक्षरा म्हणत असते, अहो हे सगळं करायची काही गरज नाही आहे. तेव्हा अधिपती म्हणतो, अहो आपल्याला फिरायला जायचं आहे ना, मग कोण करणार आहे हे सगळं, आपल्यालाच तर करावं लागणार आहे ना. त्यावर अक्षरा म्हणते, अहो त्याची काही गरज नाही, हे सगळं झालेलं आहे ऑलरेडी, तुम्ही नका टेन्शन घेऊ असं सांगू लागते. त्यावेळेस अधिपती म्हणतो, झालेलं आहे म्हणजे मला कळलं नाही आहे काय म्हणायचं आहे. त्यावरती लगेचच इकडे अक्षरा सांगते की हे सगळं बाबा बघणार आहेत आणि हे सगळं बाबा करणार आहेत असं ती सांगू लागते. त्यानंतर अक्षरा अधिपतीला म्हटल्यानंतर अधिपतीला खूप राग येतो. अधिपती म्हणतो, काय आपण फिरायला जायचं आहे, मग आपण ठरवायचं आहे, ती चारुहास कशाला मध्ये येणार आहेत असं त्याचं म्हणणं असतं. अक्षरा जेव्हा असं म्हणते तेव्हा अधिपतीला खूपच वाईट वाटतं. अधिपती म्हणत असतो, नाही काहीही झालं तरी मला कळलं पाहिजे आपण कुठे जाणार आहोत आणि आपल्याच पसंतीनं गेलं पाहिजे. अक्षरा म्हणते, मला जायचं आहे फिरायला, तुम्हाला माहिती आहे ना बाबांनी एवढं आपल्यासाठी केलं आहे, मग आपण त्यांचं तेवढं पण ऐकायचं नाही आहे का. मागं तुमच्या आईसाहेब तुम्हाला म्हणाल्या 10 दिवस बाहेर राहा, कुठल्याही अटी त्यांनी आपल्या पुढे ठेवल्या होत्या, किती अटी ठेवल्या होत्या त्या आपण सगळ्या पार केल्या आणि आपण बाहेर राहिलो की नाही, मग आता काय प्रॉब्लेम आहे. मग आता बाबा सांगताय तुम्ही ना आता तुमच्या दोन्ही आईबाबांमध्ये असं दुजाभाव करताय, याचा अर्थ बघितला ना, तुम्ही पण तसंच वागताय ना जसं ते वागतात असं अक्षरा सांगू लागते. तेव्हा अधिपती म्हणतो, ठीक आहे आता तुम्ही ना मला शब्दात पकडताय खरंच. त्यावेळेस अक्षराचा अधिपतीने ऐकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. त्याचवेळी चारुहास सर तिथे येतात आणि नेमकं दुर्गी आता या सगळ्यांवर लक्ष ठेवून असते. दुर्गीचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी यांचं जे काय चाललेलं आहे ते मला कळलंच पाहिजे, त्यासाठी ती बारीक लक्ष ठेवून असते आणि म्हणत असते की यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तर चारुहास सर आता अक्षरा आणि अधिपतीसाठी जे ठरलेलं आहे लोकेशन, फ्लाईटचे तिकीट हे सगळं घेऊन आलेले असतात आणि मग ते सगळं देतात आणि सांगू लागतात की हे घ्या. कसं आहे, आता तुम्हाला कुठं जायचं आहे, काय हे फ्लाईटचे तिकीट आहेत. अक्षरा म्हणते, कुठं जायचं आहे. तेव्हा चारुहास सर म्हणतात, बघ ना तुला आवडतं आहे का ते, असं म्हणत ते तिकीट्स हातात देतात आणि अक्षरा पाहते. अक्षराला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षराने हे सगळं केलेलं असतं. चारुहास सरही खुश असतात आणि अधिपतीही खुश असतो, कारण अक्षरासाठी त्याला खुश राहावं लागत असतं. त्याला जरी ह्या गोष्टी पटत नसल्या तरी अक्षरासाठी तो हे सगळं मान्य करत असतो. दुर्गी मात्र बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत असते, ती चोरून ऐकत असते आणि चारुहास सरांनी आता कुठे राहायचं आहे काय हे सगळे तिकीट्स त्यांना दिलेले असतात. त्याचबरोबर बुकिंग झालेलं असतं तेही सांगितलेलं असतं आणि चारुहास सर तिथून जायला निघतात. तेव्हा दुर्गी तिथून पळतच निघून जाते, कारण जर त्यांनी पकडलं तर काठीने मारहाण होणार हे तर तिला माहितीच असतं. इकडं अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. अक्षरा म्हणते, बघितलं का बाबांनी एवढं सगळं आपल्यासाठी केलं
आणि तुम्ही त्यांना नावं ठेवत असता. अधिपती म्हणतो हो बरोबर आहे. त्यानंतर आता दुर्गी धावतच भुवनेश्वरीकडे येते आणि भुवनेश्वरीला सांगू लागते की हे बघ ताई, आता त्यांनी सगळं कुठं लांब जायचं आहे म्हणून विमानाचं तिकीट बुक केलं आहे, सगळं बुक केलेलं आहे आणि आता राहायचं वगैरे सगळं केलं आहे. पण मला असं वाटायला लागलं आहे की ती मास्तरीणबाई आहे ना, ती आपल्या अधिपतींना त्यांच्या वडिलांच्या जवळ ही करत आहे, त्यांच्यातली भांडणं मिटवत आहे. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते ते शक्यच नाही. अधिपती काही त्यांच्याशी मिळवून घेत नसतात, जुळवून घेत नसतात. कारण काही झालं तरी जोपर्यंत ते आमच्याशी नीट वागत नाहीत तोपर्यंत अधिपती त्यांच्याशी नीट वागणारच नाहीत असं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गी भुवनेश्वरीला सल्ला देते. म्हणते बघ ताई, मोठं काय व्हायच्या आधी लक्ष घाल असं दुर्गी सांगू लागते. त्यानंतर आता दुर्गी असं म्हणते तेव्हा भुवनेश्वरी म्हणते ते आम्ही बघू, तुला विचार करू नकोस, कारण या भानगडीत तू पडू पण नकोस असं दुर्गीला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गी म्हणत असते पण अगं ताई, काहीतरी केलं पाहिजे ना, तू असं काय म्हणतेस, नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा दुर्गीला भुवनेश्वरी म्हणते आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडू नकोस, तुला माहिती आहे ना. आणि दुर्गीला ती जायला सांगते. इकडे भुवनेश्वरीला आता फुलपगारे सरांचा कॉल आलेला असतो. फुलपगारे सर म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते काय. तेव्हा फुलपगारे सर सांगू लागतात कसं आहे माहिती आहे का, आता शाळेचे ॲडमिशन ह्या वर्षी जेवढे ॲडमिशन व्हायला पाहिजे होते ना तेवढे ॲडमिशन काही झालेले नाहीत, त्यामुळं आपल्याला काहीतरी विचार करावा लागणार आहे. भुवनेश्वरी म्हणते मग आम्ही काय करायचं आहे, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती आहे ना असं बोलते. तेव्हा फुलपगार सर म्हणतात अहो ऐकून तरी घ्या, मुलांना आपल्याला सवलती दिल्या पाहिजेत, त्यासाठी फंड लागणारे काही वस्तू आणायच्या आहेत. भुवनेश्वरी म्हणते फंड लागणारे म्हणून कॉल केला असं सांगा ना डायरेक्टली, तसं कशाला म्हणताय तुम्ही. असं म्हटल्यावर भुवनेश्वरी म्हणते काही फंड मिळणार नाही, ठेवा फोन असं म्हणत भुवनेश्वरी फोन ठेवायला सांगते. आणि इकडे तेवढ्यात अक्षर आलेली असते. अक्षरा म्हणते अक्षर आलेली पाहून फुलपगारे सर म्हणतात बरं झालं, मला तुझ्याशी बोलायचंच होतं, मी तुला कॉल करणारच होतो. तेव्हा अक्षरा म्हणते काय झालं सांगा ना सर. तेव्हा फुलपगारे सर सांगू लागतात अगं मला ना आत्ताच मी मोठ्या मालकांना फोन केला होता, त्यांच्याशी बोलत होतो, पण ते आपल्याला फंड द्यायला नाही म्हणालेले आहेत. अक्षरा म्हणते मग काय झालं, तुम्ही त्यांना काय सांगितलं, आता प्रॉब्लेम काय आहे. पगारे सर सांगू लागतात ऑलरेडी अधिपती काही मुलांना मोफत शिक्षण देत आहे, त्यांचा खर्च उचलत आहेत, पण आता यावर्षी ही मुलं आलेली आहेत, हुशार आहेत गं मुलं, पण त्यांचे पैसे भरण्याची तयारी नाही. या एका गोष्टीसाठी त्यांचं शिक्षण अडून राहत आहे, ही गोष्ट मला काही पटत नाही. त्यानंतर फुलपगारे सरांनी सांगितल्यावर अक्षरा म्हणते काळजी करू नका, फंडच ना, मी अधिपतींशी बोलून घेते आणि सांगते तुम्हाला, कारण अधिपतींबद्दल मला खात्री आहे, विश्वास आहे, एकाही मुलाला शिक्षणापासून ते वंचित राहू देणार नाही. आणि अक्षरा शब्द देते. त्यानंतर फुलपगारे सर म्हणतात तुझं काय काम होतं बोल ना. त्यावेळेस फुलपगारे सरांना अक्षरा सांगत असते आणि मग अक्षरा म्हणते मी 4-5 दिवसासाठी बाहेर चालले ना, मला रजा हवी आहे. तेव्हा फुलपगारे सर म्हणतात अगं काहीच काळजी करायची गरज नाही आहे, जातो दोघं फिरायला चाललात का. तेव्हा अक्षरा म्हणते हो तेच फिरायलाच चाललं. तेवढ्यात अक्षराला शिवानीचा फोन येतो आणि शिवानी म्हणते की हो आलेच मी. शिवानीला अक्षरा सांगते की आलेच मी. तोपर्यंत इकडे अधिपती आणि ओंक्या दोघंही फिरत असतात. ओंक्याला अधिपती सांगत असतो चल मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, चल पहिलं तू असं सांगू लागतो. त्यानंतर अधिपती आणि ओंक्या बोलत असतात, त्याचवेळी शिवानी आणि अक्षरा तिथे येते आणि अधिपती म्हणतो काय तुम्ही पण इकडेच. तेव्हा शिवानी म्हणते की हो. आणि मग इकडे ओंक्या म्हणतो की हो मीच बोलवून घेतलेला इथं, चला. आणि मग अधिपतीला ओंक्या म्हणतो की चला आता आपल्याला शॉपिंग करायची आहे, तुम्ही फिरायला जाणार आहात ना. शिवानी पण अक्षराला तेच सांगते. दोघंजण तिथे शॉपमध्ये जातात आणि अधिपतीसाठी असे मस्त मस्त ड्रेस इकडे ओंक्या शोधून काढत असतो. त्याचबरोबर शिवानी पण अगदी फॅन्सी असे मॉडर्न असे ड्रेस अक्षरासाठी घेत असते. अक्षरा म्हणत असते नाही मी हे नाही घालू शकत घरी, मी कधी घातलं नाही आहे. तेव्हा शिवानी म्हणते अहो मास्तरीणबाई तुमच्या ह्या काय रोजच्या साड्या घालून तुम्ही जाणार आहात का फिरायला, आणि कोण असणार आहे तिथं बघायला. रोजच्याच कपड्यांमध्ये जर तुला भाऊजींनी बघितलं तर काय उपयोग आहे वहिनी, तुम्ही बघा ऐकतच नाही आहे जरासुद्धा. असं म्हणत शिवानी म्हणते की हे ड्रेस, आणि शेवटी शिवानी म्हणते की हे फायनल करूया आपण. असं म्हणत शिवानी फायनल केलेले ड्रेस अक्षराला दाखवत असते. एक असा हॉट ड्रेस अक्षराला दाखवत असते, तिच्यासमोर पकडून तिला कसा दिसेल हे ठरवत असते. आणि खूप छान असे गाऊन वगैरे लॉंग गाऊन असे घेतलेले असतात. आणि इकडे ओंक्याने पण अक्षरासाठी छान असे ड्रेसेस घेतलेले असतात आणि दोघंही बिल करतात. त्यानंतर ओंक्याला अधिपती म्हणतो की चला आता तुझ्यासाठी कपडे घेऊया, तुझ्यासाठी खरेदी करूया. असं म्हणत तो ओंक्याला खरेदी करण्यासाठी घेऊन जातो. तर इकडे अक्षरा पण शिवानीसाठी खरेदी करते. आता सगळी शॉपिंग झालेली असते आणि बिल द्यायच्या वेळेस ओंक्या पैसे देतो.
तेव्हा अधिपती म्हणतो हे काय आता. तेव्हा ओंक्या म्हणतो माझ्याकडे कुठनं पैसे येणार आहेत रे भावा इतके, अरे थोरल्या सरकाराने दिलेत हे. त्यामुळं त्यावेळेस असं म्हटल्यावर अधिपती मग पाहत असतो आणि हा चारुहासना जिथं तिथं येतोय असं म्हणत असतो. तेव्हा अक्षरा म्हणते की ठीक आहे, देऊ द्या त्यांना, आपण बघूया नंतर काय ते, असं म्हणत अधिपतीला ती शांत करते. छान अशी शॉपिंग झालेली असते, दोघांसाठी छान कपडे घेतलेले असतात. तर इकडे जोशींचा भुवनेश्वरीला फोन आलेला असतो. भुवनेश्वरी म्हणत असते बोला काय काय कामं आहेत ऑफिसची पेंडिंग ते सांगा. तर फॉरेन डेलिगेट्स येणार आहे, त्यांच्याशी मीटिंग आहे आणि बाकीची बरीच कामं आहेत. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की ती सगळी कामं घेऊन तुम्ही घरी यायचं आहे. तेव्हा ते सांगू लागतात की त्यासाठी अधिपती मालक पण पाहिजे असणार आहेत. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते काळजी करू नका, ते पण असणार आहे, तुम्ही या. आणि ते सगळं घेऊन अधिपती असं आहे ह्याची खात्री देत भुवनेश्वरीने त्यांना घरी बोलवलेलं असतं आणि मिटिंगसाठी बोलवलेलं असतं. तर भुवनेश्वरीच्या डोक्यात नक्की कोणता डाव आहे. तिने तर मिटिंगसाठी घरी बोलवलेलं आहे. यांच्या फ्लाईटचं तिकीट जर मिस झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम घडू शकतो हे भुवनेश्वरीला माहिती आहे. म्हणूनच तिने हे कारस्थान रचलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.